नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजना या योजनांच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तर या योजनांचे पैसे लवकरच या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत आणि यासाठी संकेतस्थळाचं जे अनावरण आहे तर ते सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण याबद्दलची संपूर्ण माहिती पाहूया. तर त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनल जर पहिल्यांदा असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीसाठी. चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, ही जी माहिती आहे तर ती महासंवाद माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन यांच्याकडून ही बातमी देण्यात आलेली आहे. तर संजय गांधी निराधार अनुदान व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनांच्या थेट लाभ हस्तांतरण संकेतस्थळाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण. तर मित्रांनो, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने विकसित केलेल्या अद्ययावत संकेतस्थळाचे अनावरण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते जे आहे तर ते करण्यात आलेलं आहे. वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री सुद्धा यांचे सहमंत्री मंडळाचे सदस्य यावेळी उपस्थित होते. तर मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेमधील लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर करिता ही जी संकेतस्थळ आहे तर ते हे संकेतस्थळ विकसित करण्यात आलेलं आहे. तर हे संकेतस्थळ आपण पाहू शकता. तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेचे 15,97,116 तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे 29,62,15 असे एकूण 45,59,59,130 इतके लाभार्थी आहेत. या योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा 1,500 रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात येते. याच संकेतस्थळाद्वारे संबंधित लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण आधार संलग्न बँक खात्यात लवकरच करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की लवकरच ह्या ज्या लाभार्थी आहेत तर त्यांना या योजनेचे पैसे लवकरच त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावणबाळ योजना तर या योजनांबद्दलची महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास आवडला असेल अशी आशा करतो. या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो.